राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा अशी ही आपली माती आहे। भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात दगडातून घडवलेली मंदिरे उभी आहेत। आज आपण अशीच ऐतिहासिक आणि दगडातून घडलेली भिवंडी तालुक्यातील काही जुनी मंदिरे बघणार आहोत। चला तर मग बघूया भिवंडीमधील जुनी मंदिरे। कल्याणपासून 9 किलोमीटर अंतरावर चौदरपाडा गाव आहे। या गावात एक शिवमंदिर आहे। शिलाहार राजा मल्लिकार्जुन याच्या वसई येथील इसवी सन 1162 शिलालेखात एका शिवालयाचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख येतो। या मंदिरातील शिवपार्वतीची मूर्ती आणि शंकराची पिंड लोणादित्य मंदिरातील असून ती भूतकाळात तिथे स्थलांतरित केली असावी। इथून पुढे 1.5 किलोमीटर अंतरावर लोणादित्य मंदिर आहे। इसवी सन 9 ते 13व्या शतकापर्यंत उत्तर कोकणावर शिलाहार राजांची सत्ता होती। या काळात त्यांनी बांधून घेतलेल्या मंदिरांपैकी अनेक मंदिरे आज भग्नावस्थेत आहेत। त्यापैकीच एक लोणादित्याचे शिव मंदिर जे लोणाडमध्ये आहे। हे मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केलेली वास्तू आहे। कल्याण भिवंडी भागातील आक्रमणामुळे या मंदिराची बरीच पडझड होऊन ते दुर्लक्षित झाले। लोणादित्य मंदिर गजरथावर असल्याचे शिल्प केलेले आहे। मंदिराचा भार हत्तींनी आपल्या पाठीवर तोलल्याचा आभास होतो। मंदिराचे अनेक अवशेष जवळपास विखुरलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात। लोणादित्य मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची भूमीज त्रिदळ पद्धतीची बांधणी आहे। आज अस्तित्वात असलेल्या अवशेषावरून त्याचे मूळ प्रमाण आणि सौंदर्य याची कल्पना येते। गाभाऱ्यातील शिवपिंडी, त्याबाहेर अंतराळ आणि सभामंडप अशी मंदिराची रचना आहे। गाभाऱ्याचे शिखर नष्ट झाले असून छताचा काही भाग टिकून आहे। लोणाड गावाच्या जवळपास एका टेकडीवर 6व्या-7व्या शतकातील लेणी आहेत। लेणी बघायला गाडीने थेट वरपर्यंत जाता येते। इथे तुम्हाला बौद्धकालीन लेणी बघायला मिळतात। त्याच्या प्रवेशद्वाराजवळच एक साधारण 6 फूट उंच असे दगडातील कोरीव शिल्पे दिसेल। या शिल्पात राजा, राणी आणि त्यांच्या सेविका दिसतात। मारुतीच्या मंदिरात ज्याप्रमाणे मूर्तीला शेंदूर लावलेला असतो तसाच शेंदूर या शिल्पाला लावलेला आहे। प्रवेशद्वार ओलांडून आत वरंड्यात प्रवेश केल्यास आतमध्येही अनेक देवांच्या शेंदूर लावलेल्या मूर्ती आढळतात। आतमध्ये भिंतीवरही कोरीवकाम केलेले आहे, तर खांबांवर आणि माथेपट्टीवरही शिल्पे कोरलेली आढळतात। प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस एक थंड पाण्याची टाकी दिसते। हे सर्व बघून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला। तुम्ही सुद्धा एकदा या मंदिरांना नक्की भेट द्या। आणि अशाच माहितीपूर्ण ट्रॅव्हल व्हिडिओसाठी ट्रॅव्हलिंग विंग्स चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।